सापडला का जाईल तो? मग 100% ना. एवढं मोठं आहे तर सगळ्यात मोठं आहे. काय सापड ब्रीडिंग भरपूर. काय नाही. काय इथं हे काय काय राहू दे. आऊ दे प्राण्यांसाठी काही कुत्रे मांजरं त्याला काही कोणाला चला पाणी होणार. करा चालू केलं. आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्वच्छता निरीक्षक तसेच या ठिकाणी मलेरिया डिपार्टमेंटच्या सर्वच अधिकारी जसं लक्ष्मण पाटील असतील, बटू वाघ असतील, बटू देवरे असतील, प्रभाग क्रमांक 1 चे 4ही नगरसेवक तसेच आरोग्यवर्धनी केंद्र नगावबारीचा आपले डॉक्टर गिरी साहेब सर्व मिळून आज प्रभाग 1 ची डेंग्यू मलेरिया याच्यासाठी जनजागृती मोहीम फॉरेस्ट कॉलनी येथून सुरुवात करण्यात येत आहे. खरं तर पूर्ण शहरामध्ये 1 लाखाच्या वर प्रॉपर्टीज आहेत आणि प्रत्येक ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचू शकत नाही. तर आपण आपल्या घरामध्ये कंपाऊंडमध्ये कुठे टायर पडला असेल, कुठे हौद केलेला असेल, वरती गच्चीवर काही भंगार पडलेला असेल, कुठे गच्चीवर भंगार पडलेला असेल तर आपणच आपली स्वच्छता जेणेकरून डेंग्यूचे त्या ठिकाणी आळ्या तयार होऊ नये म्हणून आपण आपली स्वच्छता घ्यायला पाहिजे. आपल्या फ्रीज, कूलर, फुलदाणी तसेच आपल्या कुंडीमध्ये पाणी साचतं आणि त्याच्यामधनं जे डासांची तयार होते. आपल्या घरासमोर काही डबका असेल तर त्या ठिकाणी काळं ऑइल टाकायचं आहे आपल्याला. अशा आपणच आपली थोडी आपल्या कंपाऊंडमध्ये, आपल्या गच्चीवर, आपल्या घरामध्ये ही दक्षता घ्यायची आहे. कारण की हा जो पाऊस आहे आता 3 दिवसापासून सतत चालू आहे. डेंग्यू इथून वरती रेज होईल आणि आपण दक्षता घेतली नाही तर आपल्याला तो त्रास होतो. त्याच्यामुळे पूर्ण धुळे शहरात या ठिकाणी आपण अशा पद्धतीने सगळ्यांनी जर दक्षता घेतली तर नक्कीच आपण डेंग्यूला या ठिकाणी थांबवू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.